या आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला देखील विनंती आहे, रमाकांतजी घरात लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांचं इथं आगमन पाहायला मिळते, त्यांना आपण विनंती करूयात. पहिल्या षटकामध्ये 29 पाहायला मिळाल्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जुगल घरत त्यांना पाहू शकता. जुगल घरत भेंडकलचा सितारा मात्र त्याचं भव्य स्वागतच केलंय. आशिष मोकलच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलंय सीमा पार. आजच्या दिवसातील लांब लांब आणि लांबच लांब षटकार जुगल आलाय आणि जुगलचं भव्य स्वागतच पाहायला मिळालंय. जुगल घराच्या पहिल्याच बॉलवर एकदम लांब लचक फटका पाहायला मिळालाय. लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडेच ठोकलाय षटकार पाहायला मिळतोय. साई गावात षटकाराचा पाढाच पाठ करून आलाय. अगोदर अनिकेत मोकलच्या बॅटमधून फटके पाहायला मिळाले आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आशिष मोकल आला, त्यानं महत्वाची बॅटिंग केली. 35 धावा मागील 7 चेंडू मध्ये पाहायला मिळाल्यात. आणखीन एक अकोट टप्प्याचा बॉल बॅटच्या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्पीड साऊंड ऑफ द बॅट, चेंडूला पाठवले मिड विकेटच्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धाव असा बॅक टू बॅक आणखीन एक षटकार. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडेच पाठवण्याचं काम आज साईकर करतायत. साईगावाची जात्रा, साईगावची पालखी, साईगावची नेहमीच एक वेगळी ओळख क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील मी पाहायला मिळाली आणि आज मात्र साईगावची चमचमते सितारे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बॉल सलग्न तिसरा षटकार आशिषच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 3 बॉल 3-6-6-6 3 षटकार पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडेच पाठवण्याचं काम केलंय आशिषनं. आशिष मोकल मैदानाच्या आतमध्ये आला आणि आज तो एक वेगळ्या अनोख्या अंदाजाने खेळताना पाहायला मिळतोय. 47 धावा 9 बॉल मध्ये 47 वर जाऊन पोहोचलाय तो साई संघ. अनिकेत मोकलचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि चौथा षटकार. 4 बॉल 4 सिक्स. आशिष मोकल ऑन फायर. 4 चेंडूवर सलग्न चौथा षटकार पाहायला मिळालाय. आज एक वेगळा विक्रम या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? काय कमालीची बॅटिंग केलंय. 4 बॉल आणि 4 षटकार. एक अनोखा विक्रम आशिष मोकलच्या नावावर पाहायला मिळेल मैत्री चषकाच्या माध्यमातून. राधा इंटरबाजे चिर्लेचं मैदान आणि या क्रीडांगणामध्ये मैत्री चषकाचा आपण ठराव पाहतोय आणि सध्या विस्फोटकच बॅटिंग चालू आहे. मागील 10 बॉल मध्ये 53 धावा झाल्यात. साई गावाच्या साई संघाच्या 53 धावा पाहायला मिळतात. स्लोवर पद्धतीचा बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 5 बॉल आणि आता 5 षटकार. 5 बॉल आणि 5 षटकार. 30 धावा मागील 5 चेंडू मध्ये आशिष मोकलच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. जुगल घराच्या विरोधात चांगली बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग केलंय. आज एक अनोखा विक्रम पाहायला मिळेल. आज 6 बॉल 6 षटकार पाहायला मिळतील का क्रीडांगणाच्या आतमध्ये? मैत्री चषक रबर बॉलची स्पर्धा पाहायला मिळते. चैतन्य पाटील आणि करण मडवी यांच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचलाय तो 59च्या घरात. यावेळचा बॉल टायमिंग करू शकले नाहीयेत. व्ही शेप मध्ये फटका खेळलाय आणि झेल देखील सुटलाय. शेवटच्या बॉलवर झेल देखील सुटलाय. पण 5 बॉलवर 5 षटकार आवडल्यास आशिष मोकलसाठी एकदा टाळ्या व्हायला हरकत आहे. साईकरांनो कमालीचीच बॅटिंग केलाय.